हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर मी काही दिवसांपूर्वी FBवरती एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवरती काही मला पर्सनल कमेंट आल्या होत्या. जसं की त्या केसमध्ये जे कॅप्शन दिलं होतं त्यामध्ये मी लिहिलं होतं की पेशंटला मेडिसिन्स दिल्यानंतर पेन जाणवू लागलं. तर मला हे विचारण्यात आलं, पेन जाणवू लागलं म्हणजे कोणाला वाटलं की ते बाय मिस्टेकली लिहिलं गेलं की काय, पण ते बाय मिस्टेकली लिहिलं गेलं नाही आहे. तुम्ही जे वाचलं ते तसंच आहे आणि मी लिहिलं ते बरोबर लिहिलं आहे. ओके. सेकंड कमेंट होती, ते कसं बरोबर आहे ते मी पुढे एक्सप्लेन करेल. सेकंड कमेंट होती, रेमेडी कोणती दिली, आणि थर्ड कमेंट होती की सोबत ॲलोपॅथी दिलं होतं का. ओके. तर या प्रश्नांची उत्तरं मी शेवटी देईन. ठीक आहे. तर पूर्वी आपण आता जर नव्याने कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना कशाच्या रिलेटेड बोललं जातं आहे, तर त्यासाठी मी थोडक्यात केस सांगते. केस अशी होती की एक 40 to 45 इयर मेल पेशंट माझ्याकडे आले. त्यांना ते फक्त ड्रेसिंगसाठी माझ्याकडे आले होते. 4-5 दिवसांपूर्वी पडले होते, 5-6 दिवसांपूर्वी आय गेस. आणि त्यांना इथे लागलं होतं, इथे असं लागलं होतं आणि इकडे पण लागलं होतं. तर त्यांना कंप्लेंट होती की त्यांचं डोकं खूप दुखत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं कंटिन्युअस, डोळा सुजला होता आणि ड्रेसिंग पण करायची होती, म्हणून ते माझ्याकडे आले. त्याआधी त्यांच्या डॉक्टरांकडे गेले होते, पण ते डॉक्टर आले नव्हते त्यावेळेस, त्यामुळे ते माझ्याकडे आले असं त्यांनी सांगितलं. त्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी ते सांगितलं आहे, तेच मी तुम्हाला सांगते. तर पेशंटच्या ह्या कंप्लेंट्स होत्या आणि पेशंटचं प्रेझेंटेशन असं होतं की पेशंट कॅप घालून आला होता पेशंट. तर त्याचंही एक्सप्लेनेशन देते मी पुढे. पेशंटचं प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं असतं की तो कसा आला आहे, काय कपडे घालून आला आहे, आपल्यासोबत कसा प्रेझेंट करतो आहे, यालाही होमिओपॅथीमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, जे की आपण सगळे जाणतोच. तर त्यानुसार माझा एंट्री पॉईंट होता की पेशंटला मी विचारलं की कधीपासून पडला, तर ते त्यांनी सांगितलं 4-5 दिवसांपासून. आता तुम्हाला काही त्रास होतोय का, डोळा दुखतोय का. तर ते पेशंट म्हणाले की जेव्हा मी पडलो तेव्हाही माझा डोळा दुखला नाही, जेव्हा मला टाके घातले तेव्हाही इकडून असे टाके घातले होते, असे आय गेस टाके घातले होते, तर तेव्हाही मला दुखलं नाही आणि आता पण मला दुखत नाही आहे. मला जिथे पडलो आहे त्याचा काहीही त्रास नाही आहे, पण माझं सकाळपासून डोकं खूप दुखतं आहे, माझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे आणि मोबाईलमध्ये मला टाईप करायला काही अंक दिसत नाही आहेत. जी लिपी आहे ती माझी स्मॉल लेटर आहे आणि ते मला दिसत नाही आहे. हा पेशंटचा कंप्लेंट होता आणि पेशंट खूप इरिटेट झाला होता की मी त्यांना बोलले की डोकं कधीपासून दुखतं आहे. तर ते मला बोलले की एक काम करता का डॉक्टर. मी बोलले काय. एक काम करा, डोकं काढून ठेवा. म्हणजे इतका इरिटेट झाला होता तो पेशंट डोकेदुखीने. तर आपण समजून घेऊया की मी कशाप्रकारे प्रिस्क्राईब केलं त्याला होमिओपॅथी, किंवा कशाप्रकारे समजून घेतली मी ही केस. तर पेशंटचा मेन कोर कंटेंट होतं ते म्हणजे की मॅडम मी पडलो तर मला कळालं नाही की मला लागलं, मला नाही लागलं, रक्त जातं आहे किंवा टाके घातले तेही मला वेदना झाल्या नाहीत. आजूबाजूचे जे लोक होते ते म्हणत होते की हां वेदना होत आहेत म्हणून, म्हणजे ह्या पेशंटच्या वेदना दुसऱ्या लोकांना जाणवत होत्या, पण याला काहीही कंप्लेंट्स होत नव्हती किंवा त्यांनी तिथे काहीही कंप्लेंट्स केली नाही. म्हणजे हे खूप डेंजर आहे की नाही.